आजचा एपिसोड पाहून तुम्हाला समजलं असेल की राखी सावंतला या घरामध्ये का टाकलंय. तिला फक्त इकडचं तिकडं तिकडचं तिकडं भांडणं लावा, आग लावा आणि गेम पलटवा, बास. मला असं वाटतं जे टॅगलाईन आहे ना, नशिबाचा गेम पालटणार, ते नाहीये. राखी सावंत तुमचा गेम पालटणार असंच काहीतरी. आज पण त्यांनी तन्वी त्याचा गेम पालटला. त्या दिवशी त्यांनी टोळी ग्रुपचा आयमाय केली होती. असं तिथं चाललंय. आणि ह्या आठवड्यात 4 जण नॉमिनेटेड आहे. एक राकेश, राखी, राकेश, रोशन आणि प्राजक्ता. तर कोण घराबाहेर जाईल, कोण नाही जाणार, तर सांगतो ऐका. राखी कसंच घराबाहेर जात नाही. तिला ट्रॉफी देणार नाही ते, पण ती घराबाहेर नसती जात. 100-125%. राकेश पण नाही जात. प्राजक्ता आणि रोशन मध्ये मॅटर आहे. मला असं वाटतं रोशनला बाहेर काढते, कारण त्याचा गेम दिसत नाहीये, तो खेळत नाहीये. प्राजक्ता कुठेतरी दिसते, काहीतरी करते आणि सगळ्यांच्या जवळची आहे, कदाचित तिला ठेवतील. पण रोशनला बाहेर काढतील असं मला वाटतंय. विषय आला प्रभूचा. आज प्रभूला किती बोलले रे, हे इतर इज्जतच काढली रे खरंच. एका साईडने वाईट पण वाटतं, पण एका साईडने वाटतं की त्यांनी चोरी पण केलेली. बट ते सगळे त्याच्यावर धावून आले आणि त्यांनी कॅमेऱ्यासाठी ते केलं, ते सगळं दिसतं रे, खरंच दिसतं. त्याला असं वाटतं तो सूरज चव्हाण आहे. सूरज चव्हाण मागच्या वर्षी कसा कॅमेरा पुढे जाऊन सगळं बोलायचा, बट ते जेन्युअन होतं की याचं लगेच समजतं एका क्षणात. आणि इकडचा तिकडं पण तो करतो. तो भीक भीक मागायचा विषय त्यांनी गेलाच नव्हता, तरी तो स्वतःहून बोलला आग लावण्यासाठी, किंवा नसन लोक चाललं. पण हे सगळं त्यांनी नाही केलं पाहिजे. आणि बाकीचे जे त्याच्यावर चढतात ते चढले. अनुष्ने लगेच त्याची बाजू घेतली. अनुष्ने लगेच फुटेज पाहिजे होतं. ती एवढी चालू मुलगी ना की काय सांगू. आणि परत रुचिता काय शब्द वापरते, काय बोलते, चल निक, चल फूट, हे असं तसं. नाही शोभत देते तुला. 22 वर्षाची पोरगीस तू, पण तुला नाही शोभत हे. आपल्यापेक्षा काही मोठे आहेत, तर आदराने बोलायला शिका. गरज आहे तुम्हाला खूप जास्त. तर आजचा हा व्हिडिओ असा होता. उद्याच्या टास्क मध्ये पण कळेल की कोणाला काय गणित विचारतात. 2 आणि 2 4 आणि 1 1 11 आणि काय असतं, किती पंचे 12, या सगळ्या गोष्टी विचारणार असतील तर मला विचारा. माझं गणित खूप चांगलं आहे. मला गणितात 10वीला 100 पैकी एक जवळपास 96-97 मार्क होते. त्याच्यानंतर मी गणलो जरा, बट तेव्हा चांगली होती भाई, अभ्यास केला. सो काय असेल तर सांगा मला, मी पण येतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.